सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूरजी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सरांसोबत आता विशेष मुलाखत इथे होणार आहे आणि विषय असणार आहे सहकाराचा इतिहास. आणि या कार्यक्रमाचे सगळे सूत्र मी आमची सहकारी फरा यांच्याकडे सोपवते. थँक्यू. थँक्यू सुप्रिया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीच्या या सहकार उद्योग संवादमध्ये. खरं तर आपल्याला सहकाराचा जो इतिहास आहे त्याविषयी बोलायचा आहे आणि तुमच्याकडून फ्युचर विषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, कारण फ्युचर विषयी तुम्ही जास्त विचार करता आणि त्या पद्धतीनं काम सुद्धा करत असता. सारस्वत बँक ज्याच्याकडे विश्वासानं बघितलं जातं त्या बँकेला एका उंचीवर तुम्ही नेऊन ठेवलेलं आहे आता. त्यामुळे आपल्याला फ्युचर विषयी बोलायचं आहे, पण तुमच्या नजरेतून, कारण तुमचे वडील सुद्धा सारस्वत बँकेचे अध्यक्ष राहिलेत, तुम्ही 5 वर्षांपासून सारस्वत बँकेचे अध्यक्ष आहात आणि तुमच्या अध्यक्षतेखाली ही बँक पुढे जातीये. वर्ल्डमधील ज्या सगळ्यात चांगल्या बँका आहेत त्यांच्यामध्ये या बँकेची गणना होते. तर त्याविषयी म्हणजे तुम्ही या बँकेला इथपर्यंत आणून सोडलेला आहे, तर तुमच्या नजरेतून सहकाराचा जो इतिहास आहे तो कसा राहिलाय त्याविषयी काय सांगाल? सहकाराच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये एक फार मोठी परंपरा आहे. मी त्याच्यामधला बँकिंग ह्याच्याबद्दल बोलेन. बँकिंग सुद्धा जेव्हा एकेकाळी सावकार खूप होते आणि सामान्य माणसांना सहजपणे कर्ज मिळायची नाहीत, तेव्हा सहकारी बँकांचा उदयास आल्या. त्या साधारण 100 वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर अनेक जणांना, ज्यांना प्रायव्हेट बँक्स किंवा कधी कधी पब्लिक सेक्टर बँक सुद्धा उभं करणार नाहीत, त्यांना पहिल्यांदा जेव्हा त्यांचे उद्योग धंदे कारखाने सुरू करायचे असतील तेव्हा त्यांना कर्ज मिळणार नाहीत, अशा वेळेला सहकारी बँकांनी त्यांना मदत केलेली आहे. काही उदाहरणं तुम्हाला इथे द्यावीशी वाटतात. आपण सगळ्यांनी शाळा कॉलेजमध्ये पेन्सिल्स वापरले असतील, अप्सरा, नटराज वगैरे. हिंदुस्तान पेन्सिल्स नावाची कंपनी, पहिलं त्यांना कर्ज सारस्वत बँकेने दिलं. अच्छा. विजय सेल्स नावाचं, तुम्ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं पहिलं 150 स्क्वेअर फूटचं दुकान होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्यांची 100 ऑल ओव्हर इंडिया, त्यांना हवी असतील तर क्रोमा एवढी 600 पण झाली असती, पण 100 स्टोअर स्वतःची अशी ज्यांनी उभी केली त्या माणसाला सुद्धा पहिलं कर्ज त्या कंपनीला आम्ही दिलं. एवढंच नव्हे तर इन्फोसिस आज जगविख्यात कंपनी आहे, पण इन्फोसिसला त्याचे पहिले कॉम्प्युटर्स घ्यायला कर्ज सुद्धा सारस्वत बँकेने दिले. तर अशा अनेक उद्योजकांना जेव्हा पहिली कर्ज मिळायला मुश्किल होते, अडचण होते, तेव्हा त्यांच्या मागे नुसती सारस्वत नाही, इतर सहकारी बँका सुद्धा उभ्या राहतात. हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे सहकाराचं योगदान हे फार मोठं आहे अर्थव्यवस्थेत. अनफॉर्च्युनेटली गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी बँकांना लायसन्सेस मिळायची बंद झाली होती, ती आता परत सुरू झालेली आहेत. आज आपण बघितलं तर अख्ख्या बँकिंग व्यवसायामध्ये सहकाराचं स्थान फक्त 3% उरलेलं आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. जेव्हा असं होतं तेव्हा सामान्य माणसाला लोन मिळणं कठीण होतं, पण अख्खी जर तुम्ही बँकिंग इंडस्ट्री बघितली तर त्याच्यातला हा 3% जो आहे तो जवळजवळ 8.5 लाख कोटीचा व्यवसाय आहे. आणि आज स्मॉल फायनान्स बँक्स ज्या वर आल्या, ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत, ह्या गेल्या 10 वर्षात त्या 5 लाख कोटीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि जो घटक समाजाचा, जो अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सने किंवा कोऑपरेटिव्ह बँकने ज्यांना कर्ज दिली पाहिजेत त्यांना आज स्मॉल फायनान्स बँका कर्ज द्यायला लागलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच बँका आज त्या मंडळींना 16, 17, 18% कर्ज देत आहेत, ज्या कोऑपरेटिव्ह बँक 10-12% कर्ज देतात. इथे मला वाटतं की अर्बन कोऑपरेटिव्ह असतील, कुठलेही कोऑपरेटिव्ह असतील, त्यांनी त्यांच्या कारभारात आणि धोरणांमध्ये फार मोठे बदल केले पाहिजेत, कारण ह्या समाजाच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे. आज कोऑपरेटिव्ह बँकांनी त्यांची मोठमोठी ऑफिसेस थाटली आहेत, AC आहेत, ब्रांच मॅनेजर केबिन मध्ये बसतो, असं करून चालणार नाही. आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे
आणि त्यांना ही जागृती करून दिली पाहिजे की तुम्ही ते प्रायव्हेट बँक तुम्हाला 18% कर्ज देतात, तीच तुम्हाला सहकारी बँका 12% देतील. मग ते कसं शक्य होईल सर? ते शक्य होईल बिझनेस मॉडेल बदलून. ते आमच्याकडे सुद्धा आम्ही बरेच प्रयत्न केले. आधी आपण सहकार मध्ये आपण आपली स्वतःची पाठ थोपटून घेतो की आपण सामान्य माणसांना कर्ज देतो, पण बऱ्याच सहकारी बँका मोठ्या लोकांना कर्ज जास्त देतात, उद्योजकांना वगैरे. लहान उद्योजकांना कर्ज दिली पाहिजे, मोठ्या उद्योजकांना नाही. माझ्या बँकेत मी पहिला नियम आणला की 40 कोटीच्या वरती तर कोणालाच कर्ज द्यायचं नाही. आणि शक्यतो जिथे 80% आमचं होलसेल बँकिंग म्हणजे मोठे कर्ज होती, ती आज परिस्थिती बदलून छोटी कर्ज याच्याकडे वाटचाल केली. आणि ते रिटेलचा जो सेगमेंट आहे, रिटेल लोन्सचा, हा गेल्या मी आता जवळजवळ 8 वर्ष चेअरमन आहे, त्यापैकी 5 वर्षात मी रिटेलचं जे लोन बुक होतं ते दुप्पट केलं. त्यामुळे मला असं वाटतं की जर सहकारी बँकांनी प्रगती केली पाहिजे तर त्यांचा जो एक मोठी ताकद आहे सहकारी बँक, कस्टमर कनेक्ट खूप स्ट्रॉंग आहे, तो इतर बँकांमध्ये नाही आहे, पण आपण तो वापरत नाही आहोत. आणि हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा आमूलाग्र बदल होतील आणि खरी प्रगती तेव्हा होईल. निश्चितच सर, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही दुप्पट जे बिझनेस होता बँकेचा तो नेलेला आहे, त्याचबरोबर हा जो बिझनेस आहे त्याची ग्रोथ 92% झालेली आहे या 5 वर्षांमध्ये, आणि त्या व्यतिरिक्त 0 NPA सुद्धा राहिलेला आहे सारस्वत बँकेचा. तर हे सगळं कसं शक्य झालं? तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? पहिली गोष्ट की आपल्याला त्या काळात लायसन्सेस मिळणं बंद झालं होतं. माझी एक सवय आहे की जे आहे ते RBI करत असेल काय असेल ते मान्य करावं आणि उगाच आपण त्याच्याबद्दल रडत बसू नये. आपल्या हातात काय आहे, तर तेव्हा मी डेटा अनालिटिक्सचा वापर करून कस्टमर कनेक्ट वाढवून पहिलं एक लक्षात आलं की सिबिलचा आज डेटा सगळीकडे चांगला अवेलेबल आहे. त्याच्यातून कळायला लागलं की आपल्याचकडे ज्यांची खाती आहेत ती कर्ज दुसऱ्या बँकेतून घेतात. त्यामुळे पहिलं त्याच्यावर भर दिला की आपले कस्टमर जे आहेत त्यांचे सगळे व्यवहार हे आपल्याचकडे झाले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट उघडून तिथे कनेक्ट वाढवला. त्याचं असं झालं की आज सारस्वत बँकेचा पर ब्रांच बिझनेस 75,000 कोटीचा बिझनेस आहे, 300 शाखा आहेत. हा पर ब्रांच बिझनेस 250 कोटी आहे. तो कुठल्याही पब्लिक सेक्टर बँकेपेक्षा जास्त आहे, बऱ्याच प्रायव्हेट सेक्टर बँकेपेक्षा जास्त आहे. आमच्या पुढे फक्त HDFC आणि ICICI आहे. तर हा आम्ही बदल करू शकलो. आपला जो कस्टमर आहे त्याचे सगळे व्यवहार आपल्याकडे कसे वळवता येतील याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतं भरपूर पोटेन्शियल अजून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेंना एक्सप्लोर करायचं बाकी आहे. आणि शेवटी वर्ड ऑफ माउथ असतोच. जेव्हा चांगली कस्टमर सर्व्हिस, जो माझ्या मते सहकार क्षेत्राचा एक गड आहे, फार मोठी ताकद आहे, ती आपण वापरायला शिकली पाहिजे. आणि तंत्रज्ञान जेव्हापर्यंत आपण ते आणणार नाही आपल्या बँकेमध्ये डिजिटल बँकिंग वगैरे, तेव्हापर्यंत कस्टमर हे बघणार नाहीत की तुम्ही कोऑपरेटिव्ह आहात का प्रायव्हेट आहात का पब्लिक सेक्टर आहात. कस्टमर बघणार आहे तुमच्याकडे काय सेवा तुम्ही देऊ शकता, त्याचा दर्जा काय आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर प्रायव्हेट काय पब्लिक काय कोऑपरेटिव्ह काय यांनी काही फरक पडत नाही. माझ्या मते कोऑपरेटिव्हला इतरांपेक्षा जास्त एज आहे, कारण आपला जो व्यवहार असतो तो अगदीच काही फक्त पैशाशी रिलेटेड नसतो. आपण चांगले संबंध कस्टमरशी ठेवतो, ही फार मोठी ताकद सहकार क्षेत्राची. अगदी बरोबर आहे ठाकूर सर. आता तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे, कारण सहकारी बँका असतील किंवा सहकार उद्योग यांचा खूप मोठा वाटा आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, किंवा गावागावातील जे लोक आहेत त्यांना जोडण्यामध्ये सुद्धा. पण आजकाल जर आपण बघितलं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ऑनलाईन बँकिंग असेल किंवा इतरही ज्या सुविधा आहेत त्या खासगी बँकांमध्ये पटकन मिळतात, किंबहुना त्याच्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागत नाही. तर मग सहकारी बँका याच्यामध्ये का मागे पडल्या असाव्या? नाही, त्याच्यामध्ये संचालक मंडळ जे असतात त्यांनी हे धोरण ठेवलं पाहिजे की डिजिटल बँकिंग ही काळाचीच गरज आहे. आज तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल फोन आहेत, प्रत्येक जण जीपे वगैरे अशा गोष्टी करतात. त्यामुळे आपल्याला डिजिटल बँकिंग शिवाय पर्याय नाही. आज सारस्वत बँकेत आम्ही जो नेटाने कार्यक्रम केला त्याच्यामुळे आज आमची 86% ट्रान्झॅक्शन ही डिजिटल आहेत.
ब्रांचमध्ये लोक येतात ते फार प्रमाण कमी झालेलं आहे. पण डिजिटल सेवा इतक्या चांगल्या करून आपण ठेवल्या पाहिजेत की लोकांना ब्रांचमध्ये याची गरजच पडायला नको. आणि जेव्हा तुम्ही हे थोडी इतर ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्या क्वालिटीची तुमच्या डिजिटल टेक्नॉलॉजी असेल, आता 6 वर्ष सलग आम्हाला IBAचं म्हणजे इंडियन बँक्स असोसिएशनचं बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड मिळालं. नंतर फोर्ब्समध्ये 4 वर्ष आम्ही वर्ल्ड बेस्ट बँक्समध्ये आलो. इंडियाच्या टॉप 3 मध्ये आलो आणि फॉर्च्यून 5. तर तेव्हा तुम्ही बोर्ड संचालक एक निर्णय घेतं, एक सारखं स्वतःची पाठ थोपटून घ्यायची नाही, आपण सहकार क्षेत्रात आहोत, आपण फार लोकांचं काम करतो वगैरे वगैरे. आणि तुम्ही स्पर्धेमध्ये जेव्हा उतराल आणि तेव्हा त्यांच्यासमोर टिकून राहाल, तेव्हा मला असं वाटतं की सहकार क्षेत्रामध्ये खूप पॉसिबिलिटीज आहेत, खूप पोटेन्शियल आहे. निश्चितच सहकार त्याच्यात मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की युरोपमध्ये 5 पैकी 2 जणांची सहकारी बँकांमध्ये खाती असतात. 5 नागरिकांपैकी 2 अख्ख्या युरोपाचं जर तुम्ही काढलं. अमेरिकेमध्ये सुद्धा 4 मोठ्या बँका आहेत, वेल्स फार्गो, बँक ऑफ अमेरिका वगैरे वगैरे, आणि अनेक क्रेडिट युनियन्स आहेत. म्हणजे त्या सहकारी बँकाच आहेत तिकडल्या, त्यांना क्रेडिट युनियन्स म्हणतात. त्यामुळे सहकाराचं जाळं हे जगभर आहे आणि ते लहान माणसासाठी आहे. तर आपण त्या लहान माणसावरती कॉन्सन्ट्रेट जर केलं तर मला वाटतं की जसं युरोपमध्ये झालं, जसं अमेरिकेमध्ये झालं, तसं हा 3% 30% सुद्धा सहकार जाऊ शकतो. पण हे जे 1500 लोक ज्या सहकारामध्ये आज बँका ज्या चालवतात, त्या लोकांनी तो दृष्टिकोन ठेवला पाहिजे की आपण त्यांच्या पुढे निघून गेलं पाहिजे. आपण सुद्धा युरोप अमेरिकेसारखी आणि 50 वर्षापूर्वी ती परिस्थिती होती हा सहकाराची, आज ती राहिलेली नाही. कारण प्रत्येकाला आपले गड निर्माण करायचे. हे राजकारण त्याच्यात येऊन चालणार नाही. आपल्याला गुणवत्तेवरती संस्था बांधल्या पाहिजे. सर, तुम्ही गुणवत्ता सुद्धा आणलेली आहे सारस्वत बँकेमध्ये. आता तुम्ही टेक्नॉलॉजीवर काम करताय. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की डिजिटल बँकिंगसाठी सुद्धा तुम्ही विशेष प्रयत्न केलेले आहे. तर त्या बाबतीत सारस्वत बँकेमध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे त्याविषयी काय सांगाल? पहिली गोष्ट की आपण सहकारामध्ये नेहमी असं म्हणतो की प्रॉफिट इज नॉट अवर मोटिव्ह. पैशाशिवाय काही होत नाही. पहिली गोष्ट की जर तुम्हाला हे डिजिटल बँकिंग वगैरे करायचं आहे तर अमाप पैसा खर्च करायला लागतो. त्यासाठी तुमची प्रॉफिटेबिलिटी सुधारायला पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर तो पैसा उभा राहतो. पैसा उभा राहिल्यानंतर आम्ही एक बिग 4 म्हणतात तसं EY वगैरे अशा कंपनी यांच्याशी बरोबर टायअप्स करून आता ती सगळी डिजिटल टेक्नॉलॉजी वगैरे आत्मसात करतोय. ते हे करण्यासाठी पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की बँका ह्या स्वतःच्या बळावर उभ्या राहिल्या पाहिजेत. नुसतं आपलं तुम्ही लोकांकडून शेअर होल्डिंग गोळा करता आणि त्यांना काहीतरी 5 आणि 7 आणि 8% रिटर्न देत असाल, तुम्ही स्वतःलाच रिटर्न देऊ शकत नाही, तुम्ही दुसऱ्याला रिटर्न काय देणार? अगदी बरोबर. तर हा पहिला की कुठेही व्यवहारात आर्थिक शिस्त जिथे असते तिथेच प्रगती होते. अर्थात जेव्हा तुम्ही प्रॉफिट करता तेव्हा सहकार क्षेत्रामध्ये नॅचरली तो कुठल्या एका कधी मालक तिथे नसतो, त्याच्याकडे जात नाही. पण त्याचं वाटप कसं करायचं हे तुमच्या हातात असतं. अगदी बरोबर आहे. पण पैसा प्रॉफिटेबिलिटीवरती भर हा पाहिजेच पाहिजे. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की सर, तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार सहकारी बँका या सामान्य लोकांसाठी फायदेशीर आहेत, पण त्यांना हे कळत नाहीये की त्या फायदेशीर आहेत, किंवा असं म्हणता येईल की ह्या क्षेत्रातील जे लोक आहेत ते पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे तुमचं एक वाक्य, एक स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे, तुम्ही 2-3दा त्याविषयी बोललात की असे अनेक ग्राहक आहेत की ज्यांच्यापर्यंत सहकारी बँका पोहोचू शकतायत, प्रायव्हेट बँका पोहोचतायत, पण सहकारी बँका त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत. तर ते का पोहोचलेल्या नाहीयेत आणि पोहोचण्यासाठी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे? पोहोचल्या नाहीयेत ह्याचं कारण असं की जशा बँका मोठ्या होत जातात तसा नॅचरली त्या ग्राहकापासून दूर जायला लागतात. एकच तुमची ब्रांच असेल तर तुम्ही ग्राहकांच्याच संपर्कात असतात, पण तुमच्या जशा ब्रांचेस वाढतात तेव्हा तुम्ही ग्राहकांपर्यंत, आणि म्हणून प्रायव्हेट बँकांचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. आणि मग तुमच्या पॉलिसीज प्रोसेसेस याच्यावरती तो भर असला पाहिजे, पण एक डोळा सातत्याने तुमचा कस्टमर कनेक्टवर असला पाहिजे. तो कनेक्ट कुठेतरी तुटत चाललेला आहे सहकारी बँकांमध्ये. तो कनेक्ट आज निर्माण झाला पाहिजे.
आता समजा प्रत्येक ठिकाणी मगाशीच आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की साखर कारखान्यांमध्ये सुद्धा आपण हे बघतोय की 30% कारखाने आता सहकारापासून प्रायव्हेटकडे गेले. बँकिंगमध्ये सुद्धा तेच होताना दिसतोय. तर त्याच्यामुळे आपण का आपलं अस्तित्व कशामुळे आहे हे आपल्याला जर माहिती असेल की आपले जे घटक आहेत, आपले जे भागधारक आहेत, ह्यांच्यात मिळून मिसळून कायम राहिलं पाहिजे आणि तेव्हा तिथूनच तुम्हाला नवीन बिझनेस निर्माण होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितच. सर, मला आता स्ट्रॅटेजी विषयी बोलायचं आहे. खरं तर तुम्ही आतापर्यंत बरेचसे पॉइंट सांगितलेत, पण इथपर्यंत सारस्वत बँक आलेली आहे. एक एशियामधील सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखली जाते आणि जगातील ज्या टॉप बँका आहेत त्याच्यातूनही एक ओळखली जाते. तर ही बँक इथपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा जी बिझनेस ग्रोथ तुम्ही 92% केलेली आहे या 5 वर्षांमध्ये, तर मला वाटतं की ही एक उत्तुंग कामगिरी आहे. तर हे सर्व करण्यासाठी तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीवर भर दिला? स्ट्रॅटेजी कोणती वापरली? रिटेल बँकिंगमध्ये आम्ही ती 92% ग्रोथ गेल्या 5 वर्षात केली. पण आता आम्ही जे करतोय ते एक लक्ष्य आमच्या समोर आहे की आज आम्ही 75,000 कोटी मार्चला टप्पा पार केला. येणाऱ्या 3 वर्षामध्ये म्हणजे सप्टेंबर 2026 पर्यंत आमचा पूर्ण प्लॅन तयार आहे. आम्ही 1 लाख कोटीचा टप्पा पार करणार आहोत. आणि हा नुसता 1 लाख कोटीचा टप्पा पार करायचा म्हणजे फक्त टॉप लाईन हा विषय नाहीये, तर त्याच्याबरोबर आपण स्मॉल फायनान्स म्हणजे जो छोटे उद्योजक किंवा आज सगळ्या कोऑपरेटिव्ह बँका हाऊसिंग लोन, कार लोन हेच धंदे करतायत. ते न करता आपण छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. छोटे स्मॉल मायक्रो हे जे सेगमेंट्स आहेत ह्याच्यावरती जर आपण आज भर दिला नाही तर हे सगळे स्मॉल फायनान्स बँककडे हा सगळा बिझनेस फ्युचरमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि ह्या ज्या 1500 बँका आहेत त्या येणाऱ्या माझ्या मते 5-10 वर्षामध्ये जर असंच राहिलं तर विलिनीकरण वगैरे होत त्या कमी होतील. पण ज्या चांगल्या चालवल्या जातील त्या मात्र फार मोठ्या होणार आहेत. एक लक्षात घ्या, आज इंडियाचा GDP पर म्हणजे दरडोही हा $2,600 आहे. तो येणाऱ्या 10 वर्षामध्ये $7,000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 10 ते 12-15 वर्षामध्ये हे जेव्हा होतं तेव्हा क्रेडिटची डिमांड ही खूप वाढते आणि तेव्हा ज्या चांगल्या बँका आहेत त्यांची भरभराट होते आणि ज्या लोकांना क्रेडिट पाहिजे, जनरली हे सगळे जे घटक येतील इकॉनॉमीमध्ये ते फर्स्ट टाइम बॉरोवर्स असतील आणि त्यांना सहकारी बँका चांगल्या सेवा देऊ शकतील. कारण इतर बँका एकसारख्या त्यांच्या पास्ट रेकॉर्डकडे बघतील जो रेकॉर्डच अवेलेबल नसेल. अगदी बरोबर. त्यामुळे स्वतःची बिझनेस मॉडेल्स तयार केली पाहिजेत आणि ती राबवली पाहिजेत. भरपूर स्कोप आहे आणि सहकारी बँकांना उज्ज्वल भविष्य आहे. मात्र त्यासाठी एक जय्यत तयारी केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. ठाकूर सर, तुम्ही सुद्धा ती तयारी केली असेल आणि या 5 वर्षांमध्ये सारस्वत बँकेला तुम्ही इथपर्यंत पोहोचवलेला आहे. 92% ग्रोथ ही खूप मोठी ग्रोथ आहे. तर येणारी जी 5 वर्ष आहेत त्यामध्ये सारस्वत बँक कुठे असेल? येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्हाला एक म्हणजे आम्हाला सहकार क्षेत्र सोडायचं नाही. लोक दरवेळेला मला एकच प्रश्न विचारतात की हे आता तुमचं एवढं झालं 75,000 कोटी, आता पुढे काय वगैरे वगैरे. माझ्या मते जर आपण सहकाराचं मॉडेल बघितलं तर थोडंसं आपण जर इकॉनॉमिक्समध्ये गेलो तर त्याच्यामध्ये आपण बघतो की कॅपिटलिझम हा पुंजीवाद हा तुम्हाला सरप्लस निर्माण करण्यासाठी म्हणजे प्रॉफिट निर्माण करण्यासाठी एफिशियन्सी, प्रॉडक्टिव्हिटी ह्याच्यातून पुंजीवादाने आपण काहीतरी संस्था वर आणू शकतो. पण जेव्हा तो सरप्लस निर्माण होतो तेव्हा त्याचं डिस्ट्रीब्युशन हे पुंजीवादामध्ये चांगलं नाही, कारण ते डिस्ट्रीब्युशन सगळं त्या मालकाकडे जातं. पण ते सहकारात अतिशय चांगलं आहे, कारण ते मग ते जे सभासद आहेत त्यांच्याकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. ही सहकार्याची खासियत आहे, खूबी आहे, ब्युटी आहे. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की कॅपिटलिझमचा चांगला भाग वापरून आणि मार्क्सिझमचा जो दुसरा भाग आहे की गुड डिस्ट्रीब्युशन हे सहकारामध्ये शक्य आहे. आणि म्हणून तुम्ही जिथे बघता इफ्को आहे, अमूल आहे, सारस्वत आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत सहकारामध्ये जी चांगलं काम करतायत, कारण ते कॅपिटलिझमचा चांगला भाग आत्मसात करतात. त्याच्यातली प्रोडक्टिव्हिटी, त्याच्यातली एफिशियन्सी, त्याच्यातलं प्लॅनिंग, त्याच्यातलं एक्झिक्युशन
हे आम्ही कॅपिटलिझमचं वापरतो. मात्र तो पैसा कमवल्यानंतर तो वापरायचा कसा किंवा त्याचं वाटप आपल्या ह्याच्यामध्ये कसं करायचं, तो भाग आमचा हा मार्क्सिझमचा आहे. त्याच्यामुळे कोऑपरेशनमध्ये ही तत्व जे लोक वापरतील त्यांना नक्की यश मिळेल. निश्चितच. मग तुम्हाला याच्यासाठी आता सरकारकडून काय अपेक्षा आहे? कारण आपला संवाद आहे सहकार उद्योग संवाद, आणि याच्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी मंत्री सुद्धा या ठिकाणी येत आहेत. तर या सगळ्यांमध्ये सहकाराच्या बाबतीत, सहकारी बँकांच्या बाबतीत सरकारकडून काय अपेक्षा आहे? माझा, आपल्याला सगळ्यांनाच भारतामध्ये क्रिकेट एक वेगळा धर्मच आहे आपला. माझा विश्वास बॅटिंग करण्यावरती आहे. फॉर्मॅट तुम्ही काही करा, नियम तुम्ही काही लावा, डकवर्थ लुईस आणा, T20 आणा, किंवा आपलं काम आपण जर चोखपणे करत असू तर नियमांमध्ये काही त्यांनी ठरवावं, आपल्याला चांगली कामगिरी करता येते. त्यामुळे दरवेळेला आरबीआयने अमुक केलं तमुक केलं ह्या विषयात आपण न पडता जे काही आत्ताचे नियम आहेत, नियम काळानंतर बदलतात, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याच्यासाठी संघटना असतात, त्या सगळ्या, पण त्याला वेळ लागतो. तर तो जेव्हा बदल होईल तेव्हा होईल, पण त्यासाठी आपण थांबून राहू नये. आहे ते नियम ते आपण मान्य करून त्याच्यात काय करता येईल ह्याच्याकडे जर जास्त भर दिला तर मला वाटतं प्रगती जास्त होईल. सहकार क्षेत्रामध्ये एक टेंडन्सी आहे, आपण निवडून येतो त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला जरा आंदोलनकारी असतो. आपण काही झालं की असं केलं तसं केलं असं नाही, जे आहे ते मान्य केलं पाहिजे. प्रायव्हेट बँकांची किंवा इतरांची प्रगती त्याच्यामुळे होते की जे आहे ते जास्त प्रश्न विचारत नाहीत, आहे ते आत्मसात करतात आणि त्याच्यावर पुढे जातात. निश्चितच. म्हणजे एक प्रोफेशनलिझम आणण्याची गरज आहे असं म्हणता येईल का? प्रोफेशनलिझम लागतंच ना, कुठेही यश तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात मिळवायचं असेल तर पाहिजेच. म्हणजे तो सहकारी बँकांच्या बाबतीत सुद्धा पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की एक टार्गेट सेट करायचं किंवा जोपर्यंत आपल्याला फायदा होत नाही तोपर्यंत त्या पद्धतीनं जे काही प्रॉफिटसाठी काम करणं सुद्धा गरजेचं आहे. एक तुम्ही सांगा, ज्या सहकारी बँका चालतात त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा, जे त्यांच्याकडे त्यांचे ओन फंड्स येतात म्हणजे भांडवल आणि रिझर्व्ह, ते मिळून तुम्ही किती प्रॉफिट कमवता? जर तुम्ही स्वतःच 8-10% कमवू शकत नाही तर तुम्ही बँका एफिशियंटली चालवताय का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. ठाकूर सर, खरं तर खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलखुलासपणे दिलेली आहेत आणि सहकार क्षेत्रामध्ये अजून प्रगती करण्यासाठी किंवा सहकारी बँकांना पुढे जाण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे तेही चांगल्या पद्धतीनं सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या लोकशाही मराठीच्या सहकार उद्योग संवादमध्ये तुम्ही संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.